आयुष्य मार्गी लागलं की मग मी मनसोक्त शिरा खाणार. माझं सगळं एकदा मार्गी लागलं ना की तू फक्त आराम करायचा आणि मग आम्ही तुमची सेवा करू. आयुष्यभर तू आमच्यासाठी झगडलीस, इथून पुढे आम्ही तुझी सेवा करू. ते बघूयात नंतर. मी मात्र आयुष्यभर स्वामींची सेवा करणार. श्री स्वामी समर्थ हीच माझी खरी साधना. अच्छी सत्य आहे ताई, तू 100 वर्ष जगणार आणि 100 वर्ष स्वामींची सेवा करणार. हाच तर माझा अंतिम संकल्प आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंतचा हेतू. ताईची इच्छा अपूर्णच राहिली. ताई 100 वर्ष जगली असती, पण अचानकच गेली ती. हो ना, ना काही आजार ना काही त्रास. त्यांचं जाणं धक्कादायकच होतं. अजूनही कोडच आहे ते. जे घडतंय ते तुम्ही आम्ही कुणीही थांबवू शकत नाही. तुमच्या मुलीचा जन्म तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवण्याकरता झालाय. सुभद्रे 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 शिस्त नाही का तुला वाढायची? कडी वाढताना खाली सांडते ते दिसत नाही का? बायकांना शिस्त नसली की घर बेशिस्त होतं. बाईच्या हाताला वळण असणं फार महत्वाचं असतं. तुला माझा राग येतोय ते माहितीये मला. पण लक्षात ठेव, तुला मीच शिस्त लावणार आहे. स्वामी, आहे कसं शक्य आहे? आता इथे गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि आता आहेत देठ आणि काटे. माणूस बराचदा हेच करतो. काटे समजून पाकळ्या फेकून देतो आणि पाकळ्या समजून काटे ठेवून घेतो. स्वामी, तुम्ही काय बोलताय ना, मला काही समजत नाहीये. चल. दत्ताजी, सुभद्रा, अरे यशोदा तुमच्या आयुष्यात पाकळ्यांचं काम करत होते, पण तुम्ही तिला काटा समजून फेकून दिला. पदोपदी तुम्हाला इथे जाणीव होत राहणार. शिवारे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि काय ग सुभद्रे, माझं ताट पुरुषांच्या जोडीने कशाला वाढलंस? जा, माझ्यासाठी दुसरं ताट काढ. सोमेश, मी तुला आज
पुरणपोळी भरवणार माझ्या हाताने. अरे दत्ता, तू नको नाराज होऊ, तुलाही भरवते. हे घे. माझं सारखंच प्रेम आहे दोघांवर, तुमच्या दोघांचं कमी जास्त असलं तरी. काका, माझ्या बोटाला का चावला? त्रास होतोय मला. अगं बाळा, चुकून झालं ते. हे सगळं भयंकर आहे. नको नको नको. आता मी इथे थांबणार नाही. कपिले, काय झालं स्वामी? काही हवंय? भूक लागली आम्हाला. चल भाकऱ्या करायला गे. हो, आत्ता करते. आणि काय ग, भाकऱ्या भाजायला काय लागतं? अहो तवा. असं म्हणतेस? हो, बर, चल दा. आत्ता करते. हा, बघितलं गयाताई, आज भाकऱ्या थापायची जबाबदारी आपल्याकडून काढून स्वामींनी कपिलाताईंना दिली. माई, अहो नका काळजी करू, यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. ती आहेच म्हणा. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आज बुवाने आम्हाला भाकरा थापायला सांगितलेत. वा, गया आणि माईंचा कसा जळफळाट होईल. बुवाला आमच्या हातच्या भाकऱ्या एवढ्या आवडतील ना. वा वा कपिले. हा? चूल कशी विजली? काय कटकट आहे ही. चूल पेटत का नाहीये? हे चूल पेटत का नाहीये? कपिले, स्वामी, अहो चूल पेटतच नाहीये. तू मगाशी आमचा प्रश्न नीट ऐकलाच नाहीस, म्हणून उत्तर द्यायला चुकलीस. कपिले ग, भाकऱ्या भाजायला फक्त तवा असून उपयोग नाही, तर आगही हवी. जर आगच नसेल तर भाकऱ्या भाजल्या जातील का? नाही स्वामी. हेच घडतं तुमच्या बाबतीत. चुकीचे समज डोक्यात बसवता आणि आयुष्यात चुकता. तुम्ही नाती समजून घेतच नाही. नात्यांपेक्षा तुम्ही पैसा, अडका, संपत्ती याला जास्त महत्व देता. पण आयुष्यात जगताना नाती जास्त महत्वाची असतात. कुटुंब सुख जास्त महत्वाचं असतं, प्रेम जास्त महत्वाचं असतं, माणसं महत्वाची असतात. अगं त्याशिवाय आयुष्याला काही किंमतच नसते. स्वामींचं म्हणणं अगदी खरंय. पैसा मरणोत्तर राहतो, पण प्रेमच माणसाला जिवंत ठेवतं. खरंय माई,
स्वामींची ही शिकवण आपण कायम लक्षात ठेवूया. इथे तुला कळत नाहीये आणि तिकडे सुभद्रा आणि दत्ताजी. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कौशिकी, अगं हे काय करतेस? गाठोडं का बांधतेस? आपण आता इथून निघायचं. इथे एक क्षणही थांबायचं नाही. अगं पण असं अचानक. अहो तुम्हाला कळत नाहीये का आपल्या मुलीसोबत काय घडतंय ते? हे सगळं ना खूप भयंकर आहे आणि मला वाटतंय यापेक्षाही वाईट काहीतरी घडणार आहे. ते काही नाही, मी ठरवलंय आपण इथून निघायचं. यमू चल, आपल्याला निघायचंय. मला हे घर सोडून कुठेच जायचं नाहीये. आणि अजून एक, स्वामी आजोबांचं दर्शन घेतल्याशिवाय मला कुठेही जायचं नाहीये. यमू बाळा, स्वामींना भेटणं हे आता कारण राहिलेलं नाहीये. अगं तुझ्यासोबत काय काय होतंय तुला कसं सांगू मी आता? मला तुला या जाळ्यात नाही अडकवायचंय. अगं माझं ऐक, चल आपण निघूया. नाही आई, मला इथेच राहायचंय. नाही म्हणते ना तुला, आपण जाणार म्हणजे जाणार.